सगळी गडबड झाली. आता हे पोरगा नाही म्हणून सगळी गडबड झाली. हो झाली. पण तुम्ही ड्युटीवर गेला होतात ना, मग घरी कसे आलात? आता घराजवळून जात होतो, आलो होतो तुझं काय चाललंय तर बघायला. काय चाललंय म्हणजे? तुम्ही घरात नसता तेव्हा मी काय गावावर हिंडायला जाते? गावभर हिंडत नाही, पण तुझ्याकडे येते ना कोणीतरी. माझ्याकडे कोण येतं? का ती महिला आजी? महिना आजी येते. पण तुम्ही का आलात? अगं त्या निलेच्या झोप ज्यायला उन्हातानामध्ये फिरवणारे साहेब, त्या उन्हामुळे माझा गदा असा कोरडा पडून गेला. म्हटलं चला आता घरात जाऊन जातो, या पाणी पिऊन. अरे बाबा, नुसत्या पाणी प्यायला घरी आलात ड्युटी सोडून? मग तिथेच एखादी बिस्लरी घ्यायची आणि प्यायचं पाणी. त्या बिस्लरीच्या पाण्याला बायकोच्या हाताची चव येईल का? म्हटलं पाणीचं नुसतं पान आहे. म्हटलं चला बायकोला भेटून यावं. असं काय करताय? तुम्हाला पाणी हवंय ना? मी आणून देते. का मला घरामध्ये जायची परमिशन नाही का? नाही तसं नाही, पण कसं आहे ना, तुम्ही ड्युटी करून आलात, थकून भागून आलात, मग मी तुमची बायको आहे की नाही, मग तुमची सेवा करणं माझं काम आहे की नाही? तेच तर म्हणतो मी. आता सेवा करायची इथं का आतमध्ये चल, जेवढी सेवा करायची तेवढी कर. घे ग, दे पाणी हवाय ना तुझ्या नवऱ्याला, ते पाणी दे. डोसा. अरे वा, आज पाण्याबरोबर डोसाही आहे का? अरे हे फुटा. तुम्ही मी कोण? हा, त्रिकोण, चौकोन. मी कोण? आपलं त्या. मी त्या आहे. अरे बाबा, या त्या नाही का ह्या? अरे बाबा, ह्या महिनाच झाली म्हणायची. मैना आजी, मैना आजी. महिनाजी कसं चाललंय? काय नाही, सगळं व्यवस्थित सुरू आहे आपलं. कोण कोण असतात घरी वगैरे? माझ्या घरी माझी मुलं असतात. पण काय माहितीये का, सगळेजण आपल्या कामावर जातात, त्याच्यामुळे घरी मी आपली एकटीच असते. मग दुपारी हिच्याकडे येते, गप्पा टप्पा करते, संध्याकाळी घरी जाते, देवाजवळ दिवा लावते, रात्र झाली की मस्त पैकी टीव्ही लावते आणि टीव्हीवर फर्स्ट क्लास पैकी सेक्सी पिक्चर पाहते. तरीच काय बोलताय तुम्ही? आजीबाई सेक्सी नाही म्हणाले काही. आजीबाई म्हणाल्या सिरियस पिक्चर बघते. हा, सिरियस सेक्सी पिक्चर पाहते. सेक्सी सिरियस, सिरियस सेक्सी. तुम्ही खूपच नाटकी आहात. टना टुरी. इसकी नजर है बुरी. आजीबाई, तुमच्या जवळचा एखादा फोटो असेल तर दाखवा ना. फोटो कशाला पाहिजे? मीच सांगते ना कशी दिसत होती तर. मी तरुणपणी अगदी श्रीदेवी सारखी दिसायची. श्रीदेवीला लपवा आणि मला दाखवा, तिला लपवा आणि मला दाखवा. मग तुमचा म्हातारा एकदम पाडच तुमच्यासारखाच होता. दंड्यासारखा नाही, तुमच्यासारखाच होता हवालदार. हा, पण त्यांनी मला सांगते, एकदा की त्यांनी माझ्या एका गुंडापासून सुटका केली म्हणजे. पण त्याच्यानंतर त्यांनी मला जी अडकवली तर 12 पोरं होईपर्यंत काही सोडलंच नाही. म्हणजे 12 पोरं होईपर्यंत अरे पागला का? अरे डांबून अडकवली म्हणजे त्यांनी लग्नाच्या बेडीत अडकवली मला. हा, पण तुम्हाला सांगते, म्हातारा असा पॉवरफुल होता, एक साधी पप्पी जरी घेतली ना तरी पटकन दिवस जायचे मला. म्हणजे घेतली पप्पी का झाला पोरगा, घेतली पप्पी का झाला पोरगा. अरे पोरगा खाली झाला, वरती कुठे पाहता. तुमचा म्हातारा किती पॉवरफुल होता ते पाहत होतो. नाही पण त्या आता जर जिवंत असते ना किती बरं झालं असता. का तुमची पप्पी घ्यायची होती का? या माझ्या बायकोला पाठवून दिलं होतं यांच्याकडे. तुमच्या जिभेला काही हाड? माझ्या मागची घनघन बंद झाली असती ना, एका पप्पी
पण आजीबाई तुम्हाला एवढे मुलं होऊन सुद्धा दिसता मस्त. माझं सगळं कसं अगदी दणक्यात होतं. दणक्यात खायचं आणि दणक्यात राहायचं. पण माझ्या एका दणक्याने बाबाजी दणकला. तुम्ही त्यांना दणका दिला? नाही म्हणजे काय झालं माहितीये का, एकदा की मी पायरीवर उभी होती अशी, माझ्या बाजूला मुलगा होता. ते म्हणजे ड्युटीवरून आले आणि सरळ माझी पप्पी घ्यायला आले वरती. मी त्यांना ढकललं तर खालती पडले. तेव्हा वरती माझ्याजवळ आलेच नाही, सरळ वरतीच गेले. एकावरती ते बरं झालं. म्हणजे ते वर गेले, तुम्ही विधवा झाले, हे वाईट झालं. पण ते जर आता जिवंत तुमच्या मुलाची नक्की झाली. पण ती सेंचुरी पूर्ण करायला मी तयार होते. तुम्हाला सांगते, आजकालच्या पोरीच्या कंबर म्हणजे अशी पतली बारीक होऊन गेली आहे. हो, नवऱ्याला तर असं वाटतं आपली बायको हॉस्पिटल मधून आली का डेंटिंग पेंटिंग होऊन आली म्हणून गॅरेज मध्ये. एका बाळांपणानंतर कंबर बारीक. आजीबाई तुम्ही एक गंभीर वगैरे लावल्यासारखा वाटता. कसलं रिवर्स गिअर? आता माझा फक्त एकच गिअर बाकी आहे, हनुमान गिअर. काय बोलता आजीबाई, इतक्या लवकर काही हनुमान गेअर वगैरे नाही. अजून 100 वर्ष आयुष्य जगायचं. बापरे, 100 वर्ष? आई ग, घराची चेकिंग करायची आहे. बाहेर थांबता का? भारती, सरांना आपल्या घराची चेकिंग करायची आहे, धरती घ्यायची आहे. आपण आपल्याला बाहेर थांबायचं. आजी, आपण बाहेर जाऊया, पोलिसांना ना तपासणी करायची. हो एक मिनिट आजीबाई, तुम्हाला इथंच थांबायचंय. का? मला का थांबायचं? तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय. बोला, काय बोलायचं या आजीबाई सोबत? आजीबाई निलेश, तुझा खेळ संपला आता. अच्छा, म्हणजे मी कोण आहे काय आहे याच्यासाठी तू माझ्या मागावरच होत असत. हो, आणि ओळखलं सुद्धा तुम्हाला. हो, पण मला माहित आहे मी इथे आहे याची खबर तुला कोणी दिली असेल. ठीक आहे, एनिवे, तुला जर मी सापडलोच आहे तर तू तुझं काम कर आणि माझं काम. नाही इन्स्पेक्टर दया, नाही इतक्या सहजासहजी मी तुझ्या हातात लागेल असं वाटलं तरी कसं तुला? ती लोडेड पिस्तूल आहे. हा, ठाऊक आहे मला. हे पिस्तूल लोडेड आहे ते, आणि हे पिस्तूल लोडेड चालवायची कशी हे देखील मला चांगल्या प्रकारे कळतं. दाखव चालव. सॉरी. अच्छा, आता सॉरी म्हणतोस तू? हाच हात होता ना तो. याच हाताने तू खोटी कंप्लेंट लिहिली ना माझी. मी तुला सांगत होतो की मी निर्दोष आहे, पण तरी सुद्धा याच हाताने खोटी कंप्लेंट लिहिली ना. माझी आई तुला सांगत होती माझा मुलगा
निर्दोष आहे, त्याला तुम्ही काही करू नका, मारू नका त्याला. पण तरी सुद्धा याच हातानं तू तिचे केस धरले, याच हातानं तिला मारझोड केली ना, हाच हात होता ना तो. लागतील माझ्या मागावर, लागतील माझ्या मागावर. काय आता आता तुला अशी शिक्षा देईल की हाच तू आपल्या गळ्यामध्ये अडकून राहशील 3 महिने. 3 महिने जेव्हा तुला माझी आठवण येईल ना, तेव्हा हाच विचार करशील एका निर्दोष माणसाच्या विरुद्ध आपण खोटी साक्ष का दिली. आता परत लक्षात ठेव, माझ्या मार्गावर आडवा यायचा नाही तर संपवून टाकेल तुला. अंडरस्टँड?